मागे पुढे करत होता. आम्हालाही बाळूमामांशी तसं नातं जोडता आलं पाहिजे. देव आमचा बाळूमामा आमच्या मागे पुढे केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, आमची सगळ्याच्या अमावस्येची वारी चालू असेल. काही जण अमावस्येला आदमापूरला जात असतील, काही जण मामाच्या भाग्यावरती जात असतील. ऐका, एखाद्या वेळेस नाही भाग्यावरती जात आलं, एखाद्या अमावस्येला नाही, एखाद्या वेळेस आदमापूरच्या वारीला जात आलं, टेन्शन घेऊ नका. सर्वगती राम दे हा दे एक सूर्य प्रकाशक सहस्रश्मी किंवा विठ्ठल जरीच तरी भरला निता ठाव नाही उरला. आजीने दृष्टीने पाहिला विठ्ठलची, विठ्ठल नाही जाता आला आदमापूरला, टेन्शन घेऊ नका. पण आपल्या गावात एखादा तरी जात असेल त्याला सांगा, ए मामाला माझा निरोप पाठव. नाही मामांची यावेळेस भेट घेता यायची, नाही यावेळेस मामांचं दर्शन घेता यायचं, नाही यावेळेस मामांच्या आत्मापूरला जाता यायचं. पण ऐकून जाना, माझ्या मनातला भाव त्या बाळूमामांपर्यंत पोहोचवा. आणि एकदा का मनातला भाव बाळूमामांपर्यंत पोहोचला की तुमची वारी पूर्ण झाली. म्हणजे कसा भाव पोहोचवा माहिती का? ऐका, जरी जाता आत्मापुरा निरोप माझा घेऊन जा. निरोप माझा एक वेळेस वारी चुकली तरी चालेल, पण आमचा निरोप मात्र बाळूमामाला गेला पाहिजे. म्हणजे गेला पाहिजे. निश्चित महाराज बाळूमामांचं नामस्मरण केलं, पण बाळूमामांचं नामस्मरण केल्यानंतर कोणाला काय मिळालंय अशी एखादी घटना आहे का जे आम्हाला पटवून द्या की ज्याला बाळूमामाने मदत केली. ऐकून जा. एकदा बाळूमामांची मेंढर कर्नाटक प्रांतामध्ये चरत होती आणि एका धनगराला समजलं बाळूमामांची मेंढर उद्या आपल्या शेतामध्ये येत आहे आणि त्या धनगरावरती 1000 रुपयाचं कर्ज होतं. त्याला समजलं बाळूमामांची मेंढर आपल्या शेतामध्ये येत आहेत, बाळूमामा दयागण आहात, बाळूमामा कल्पवृक्षाचं झाड आहेत, बाळूमामा प्रत्येकाची इच्छा पूर्ती करतात म्हणजे करतात. 1000 रुपये मागितले तर बाळूमामा आपल्याला देतील म्हणजे देतील. वाट बघत बसला तो आणि वाट बघत असताना सायंकाळी बाळूमामाची मेंढर त्याच्या शेतामध्ये आली आणि ज्यावेळेस शेतामध्ये मेंढर आली त्यावेळेस तो मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामा, ओ मामा, मी असा अमुक तमुक आहे, काय रे काम आहे मामा? 1000 रुपयाचं माझ्यावरती कर्ज आहे, अनेक प्रयत्न केले पण कर्ज काही फिटत नाही. मामा, तुम्ही दयागण आहात, प्रत्येकाची इच्छा तुम्ही पूर्ण करता. मामा, 1000 रुपयाची गरज आहे, ती पूर्ण करायला. पण ऐका बरं का, मामांचा स्वभाव जेवढा प्रेमळ ना तेवढा रागीट पण बरं का. पुढे अजून बोलून जाईल, कुणाच्या बी नादी लागायचं पण मामाच्या ती चुकीच नाही. तिथे ज्याने मामाला काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला त्याला मामाने शिक्षा दिली. म्हणजे दिले, मी तुम्हाला पुढे तसं सांगत जसं जसं मला टाइम मिळेल, जसं जसं मला वेळ मिळेल तसं, पण मला आधी हा दृष्टांत पूर्ण करू द्या. अरे पैका काय चाराय पिकतो का? अरे कष्ट करावं, राबावं, शेतामध्ये काम करावं, मग पैसा मिळवावा. पण बघा बरं का मामा, अहो लय प्रयत्न केले, लय पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण पैसा काही टिकत नाही. मामा, एवढ्या वेळेस या धनगरावरती कृपा करा. ही जमीन कोणाची रे? विशाल दादा त्यांनी सांगितलं, माझी. माझे या जमिनीला काय म्हणतोस? काळी आई म्हणतो, काळी आई म्हणतो. मग आजपर्यंत आईचा इतिहास आहे, आईनं आजपर्यंत आपल्या लेकराला कधीच उपवाशी ठेवलं नाही. आई स्वतः उपवाशी राहील पण आपल्या लेकराची भूक भागवल्याशिवाय राहणार नाही. आणि आई ना मग हो आईच्या चरणावरती नतमस्तक झाला काळी आईच्या. आणि मामानं आपल्या हातातली काठी घेतली आणि 3 वेळा जमिनीत रोवली. 3 वेळा जमिनीत रोवल्याबरोबर जमीन दुबंगली आणि त्यातून पैशाचं गाठोडं वरती आलं. पैशाचं गाठोडं वरती आल्यानंतर मामानं सांगितलं, तुला जेवढं पाहिजे तेवढं घे. त्यानं 1000 रुपये भरतील एवढे मोजले आणि 1000 रुपये झाल्यानंतर काय केलं असेल? सगळं गाठोडं घेतलं असेल का फक्त 1000च घेतले असतील? त्याचं जाऊ दे, आपण असतो तर आपण काय केलं असतं?